कालच्या शिळ्या चपात्या राहिल्यात त्याचे आता आपण चिवडा करूया. मिक्सर बारीक करून घ्यायचे याला. बघा असे तुकडे करून घ्यायचे आणि बारीक करून घ्यायचं. बघा असं वाटून घ्यायचं, थोडंसं जाडसर वाटून घेतलं सगळं. हे बघा 5-6 चपात्या होत्या. थोडंसं जाडसर वाटायचं. 2 कांदे घेतलेत, एवढ्या मिरच्या घेतल्यात. टोमॅटो पण टाकायचं, पण माझ्याकडे नाही आहे टोमॅटो. बघा कांदा आणि मिरची कापून घेतली आहे. बघा तेल घेतलं आहे, कढई गरम करायला ठेवली आहे. राई, जिरं, मीठ, हळद, हिंग आणि धना पावडर लागणार आहे. तेल टाकून घेऊया. राई टाकायची. बघा राई चांगली तडतडती आहे. आता त्यात जिरं टाकूया. जिरं हलका असतं, लगेच भाजतं. मिरच्या पण लगेच टाकायच्या, आता जिरं करतं. मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या. मिरच्या चांगल्या भाजल्या आहेत. आता कांदा टाकूया. शेंगदाणे पण टाकलं तर छान लागतं, पण माझ्याकडे नाही आहे शेंगदाणे. टोमॅटो पण नाही आहे. ठीक आहे, जे असेल ते तसं करायचं. कांदा चांगला भाजून घेऊया. चांगलं लालसर भाजून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकूया. कांदा लवकर भाजेल. कांदा भाजलाय, आता त्यात हिंग टाकूया. धना पावडर टाकायची आणि हळद. आणि चपातीचं चांगलं परतून घ्यायचं. आता तर शिळं काय राहिलं तर काही ना काही करायला लागतं, म्हणजे ते संपतं. चांगलं परतून घ्यायचं. आता थोडीशी साखर टाकणार आहे, थोडीशी एकदम. हे बघा पोहे करतो ना तसंच करायचं, छान लागतं. चांगलं परतून घ्यायचं. मस्त सगळे परतून घेतले. हे बघा त्यात थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. थोडंसं पाणी शिंपडायचं. बघा झाला चांगला, मस्त एकदम. या खायला नाश्ता कराय. या नाश्ता कराय चपातीचे तुकडे किंवा पोहे पण बोलू शकता, आणि काळा चहा. या नाश्ता कराय.